महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोडाफोडीचं राजकारण अतिशय जास्त प्रमाणात 2019 ते 2024 या कार्यकाळामध्ये बघायला मिळालेलं आहे। यामध्ये सत्तांतर आणि सत्ता बदल कशा प्रकारे घडवू शकतो याचंही उदाहरण याच कालखंडामध्ये बघायला मिळालेलं आहे। यानंतर राज्याच्या येणाऱ्या निवडणुका आणि राज्याचं राजकारण कोणत्या दिशेला जात आहे याचाही अनुभव आपल्याला वेळोवेळी येत आहे। अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं महत्त्व पहिल्यापेक्षा आता फारच कमी झालेलं आहे। त्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटून अजित पवार या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत जाऊन सत्तेत मिळालेले आहेत। तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाला सुरुवातीला अजित पवारांची गरज नव्हती आणि शिंदे गटाची आता त्यांना गरज राहिलेली नाही। म्हणजेच दोन्हीही पक्षांना फोडाफोडीचा राजकारणाचा फटका आता सत्तेमध्ये मिळताना बसत आहे आणि याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाला हवा तो डाव साधता येत आहे। या ठिकाणी राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्राचा निकाल हा कोणत्या दिशेला गेला हा कळायला उमगलत नव्हतं। अशातच विरोधी पक्षनेते पद हे किती महत्त्वाचं आहे राज्याच्या जनतेसाठी, सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं असतानाच अखेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अभ्यासू नेतृत्व म्हणून भास्कर जाधव यांच्या नावाची आता निवड करण्यात आलेली आहे। केजरीवाल यांनी 70 पैकी 3 जागा भाजपकडे असताना सुद्धा विरोधी पक्षनेते पद दिल्लीत दिलं होतं। मात्र या ठिकाणी भाजपला आणि युतीला या ठिकाणी विरोधी पक्षनेताच नको, म्हणजे सत्तेला हवं ते करता येतं असंच उदाहरण आहे। मात्र जवळपास आता राज्याला विरोधी पक्षनेता भास्कर जाधव यांच्या रूपाने लवकरच बघायला मिळेल। या ठिकाणी ठाकरेंचा हा पठ्ठ्या आता महायुती सरकारवर कसा भारी पडतो हे बघायला मिळेल। धन्यवाद।